नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून अग्निशमन विभागात भरती आलेले 2 पदांसाठी जाहिरात आलेली, एक फायरमन आणि एक यंत्रचालक। मग याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे? या निवड प्रक्रियेमध्ये एक लेखी परीक्षा आणि दुसरी मैदानी चाचणी। नेमकी मैदानी चाचणी कशा पद्धतीने होणार आहे, याच्यामध्ये कोणते कोणते इव्हेंट्स असतील, पुरुषांसाठी काय मैदानी चाचणी असणार आहे, महिलांसाठी काय मैदानी चाचणी असणार आहे, याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघावा। आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासाठी या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर महाराष्ट्रातील ही एकमेव आपली जी बॅच आहे अग्निशमन विभागासंदर्भातली रेकॉर्डेड बॅच आहे, तर ते तुम्ही नक्की जॉइन करू शकतात। जॉइन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। याच्यामध्ये मित्रांनो जो तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे प्लस जे नॉन टेकचे सब्जेक्ट आहेत ते सर्वच्या सर्व कव्हर केलेले आहेत मित्रांनो, विथ तुम्हाला नोट्स वगैरे सगळ्या काही गोष्टी, टेस्ट सिरीज सगळ्या काही गोष्टी मिळणार आहेत। म्हणून तुम्ही आजच ही जी बॅच आहे तर ती नक्की जॉइन करा। आता बघा याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे मित्रांनो, सगळ्यात आधी तुमची जी आहे ना तर ती लेखी परीक्षा होणार आहे। आता ही जी लेखी परीक्षा आहे ना मित्रांनो 120 गुणांची होणार आहे। त्याच्यानंतर तुमचं एक मैदानी चाचणी घेतली जाणार आहे, मैदानी चाचणी, आणि ही मैदानी चाचणी 80 गुणांची असणार आहे। आणि हे टोटल दोन्ही एकत्र करून म्हणजे किती होतील, हे 200 गुण होतील। या 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ, तुमची निवड जी आहे तर ती करण्यात येणार आहे। हा लेखी परीक्षेचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तुमचा टेक्निकलचा विषय सेम हाच पॅटर्न असणार आहे। फायरमन आणि वाहन चालक दोघांसाठी सेम पॅटर्न आहे आणि त्याचेच आपण बॅच जी आहे तर ती लॉन्च केली, ज्या बॅच मध्ये हे तुमचे सर्व विषय कव्हर होतील। त्याच्यानंतर शारीरिक पात्रता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी जी आहे तर ती तुमची घेण्यात येईल आणि दोन्ही गुण एकत्रित करून तुमची जाहिरात जी आहे तर ती येण्यात येईल। आता याची मैदानी चाचणीची सविस्तर माहिती स्वतंत्रपणे नाशिक मनपाच्या वेबसाईटवर जे आहे तर ते येणार आहे। परंतु याआधी मित्रांनो ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या भरत्या ज्या झाल्या तर त्याच्यामध्ये जे काही इव्हेंट्स होते, त्याच्यामध्ये जे काही मैदानी चाचणी झाली तर त्याचा आपण आढावा घेऊया। सेम टू सेम मैदानी चाचणी होते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, बाकी गुणांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो। सगळ्यात आधी आपण पुरुषांसाठी काय मैदानी चाचणी आहे ती पाहूया। पुरुषांसाठी जो पहिला इव्हेंट आहे मित्रांनो तो आहे रनिंगचा इव्हेंट। त्याच्यामध्ये 1600 मीटरचा ग्राउंड आहे तुम्हाला आणि या 1600 मीटरच्या ग्राउंडसाठी 300 मार्क। आता बघा इथं जी मैदानी चाचणी आहे तर इथं आपल्याला 100 गुणांच्या द्वारे ही मैदानी चाचणी पाहायला मिळते। ऍक्च्युअली त्यांनी 80 गुणांची दिलेली, पण हे काय करतात या 100 गुणांना 80 गुणांमध्ये नंतर जे आहे तर ते ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात। आता हे जे गुण तुम्हाला आता दिसत आहेत, मे बी या गुणांमध्ये थोडासा फरक नाशिक महानगरपालिकेचे जेव्हा ऍक्च्युअली त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, पण मित्रांनो इव्हेंट मध्ये फरक पडणार नाही, इव्हेंट हे सारखेच असतील। जर तुम्ही 5 मिनिट आणि 10 सेकंदाच्या आत जर ग्राउंड कंप्लीट करून टाकलं 30 गुण तुम्हाला मिळतील। जर तुम्हाला 5.30 मिनिटांपर्यंत वेळ लागला तर 27 गुण। तर अशा पद्धतीने हे गुण, आणि 7 मिनिटं 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ जर घेतला तर डायरेक्ट 0 गुण। पुढचा इव्हेंट आहे जमिनीपासून एक 33 फूट उंचीवरील खिडकी जे आहे तर ते अल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीवर वर चढून आणि त्या शिडीने खाली यायचं तुम्हाला। म्हणजे इथं 33 फूट उंचीवर, इथून 33 फूट उंचीवर असेल एक शिडी लावली जाईल अल्युमिनियमची, ज्याच्यावर ते चढलं जाईल, चढायचंय पुन्हा तिथून परत यायचंय। आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर जे आहे तर ते असेल। याच्यासाठी 20 गुण असणार आहे। 20 सेकंदापर्यंत तुम्हाला 20 गुण, 20 सेकंद ते 25 सेकंद लागले तर 16 गुण। अशा पद्धतीने दुसरा इव्हेंट। त्याच्यानंतर पुढचा जो इव्हेंट आहे तो म्हणजे 50 किलो वजनाची एक मानवाचा पुतळा तुमच्या खांद्यावर ठेवला जाईल आणि तो खांद्यावर घेऊन 60 मीटर चौकोनी मार्गाने तुम्हाला जो आहे तर तो जायचंय। हे अशा पद्धतीने हा चौकोनी मार्ग असेल तर चौकोनी मार्गाने तुम्हाला जायचंय। 20 गुण तुम्हाला मिळतील। 20 सेकंदाच्या आत केलं तर तुम्हाला 20 गुण मिळतील। 25 सेकंद लावले तर 16 गुण। हे अशा पद्धतीने गुणांचं वर्गीकरण। पुढचं आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे। 20 फूट उंचीवर रस्सीवर चढणे आणि उतरणे 20 गुण याच्यासाठी मिळतील। बघा रस्सीवर पूर्ण चढण्यास 20 गुण मिळतील आणि 3/4 चढल्यास 10 गुण मिळतील, अर्धी चढल्यास 5 गुण मिळतील आणि अर्ध्यापेक्षा कमी अंतर चालल्यास 20 गुण इथं दिले जातील। लक्षात घ्या, हातांचा वापर करणे बंधनकारक राहील, पायाचा वापर करता येणार नाही, केल्यास 0 गुण जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील। पुढचा 20 पुलअप्स तुम्हाला काढायचे आहेत। 20 पुलअप्स काढायचे, तेही प्रत्येक पुलअपसाठी अर्धा पुलअपसाठी याप्रमाणे 20 पुलअप्स पूर्ण केल्यास तुम्हाला 10 गुण जे आहेत तर ते देण्यात येतील। ही पुरुषांसाठीची मैदानी चाचणी। आता पुढचं जे आहे तर ते महिलांसाठी मैदानी चाचणी। महिलांचा जो पहिला इव्हेंट आहे तो म्हणजे 800 मीटरचं ग्राउंड। 800 मीटरचं ग्राउंड त्यांना कव्हर करायचे, ते पण 2 मिनिटं 50 सेकंदात त्यांना हे कव्हर करायचंय, 30 गुण। त्याच्यानंतर जमिनीपासून 33 फूट उंचीवर शिडी लावलेली असेल, शिडीवर चढून जायचंय आणि उतरून जायचंय। हे 30 सेकंदाच्या आत केलं पाहिजे
तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतील. त्याच्यानंतर 40 किलो वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर ठेवून 60 मीटर चौकडी मार्गावर तुम्हाला जायचंय, तर याच्यासाठी हे गुण पाहायला मिळतील. त्याच्यानंतर गोळा फेकचा इव्हेंट आहे. 4 किलोचा एक गोळा असेल तर तो फेकायचा आहे. 6 मीटर पेक्षा जास्त पुढे गेला तर तुम्हाला 10 गुण जे आहेत तर ते मिळतील, म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्याच्यानंतर लांब उडी, याला 10 गुण, 15 फूट आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10 गुण जे आहेत तर ते इथं देण्यात येतील. त्याच्यानंतर 10 पुशअप्स जोर काढायचे, तर हे जे आहेत तर ते महिलांना 10 पुशअप जे आहेत तर ते काढायचे आहेत. आता पुरुषांसाठी मैदानी चाचणी, स्त्रियांसाठी मैदानी चाचणी, हे शॉर्ट मध्ये समजून घ्या. 1600 मीटर ग्राउंड एक्सटेन्शन शिडीवर चढायचे, 50 किलो वजनाची मानवी प्रतिकृती, 20 फूट रस्सीवर चढायचे आणि 20 पुलअप्स काढायचे. तर हे 5 इव्हेंट पुरुषांसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी 6 इव्हेंट्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये 800 मीटरचं ग्राउंड, एक्सटेन्शन शिडी, 40 किलोचा, त्याच्यानंतर गोळाफेक, 10 पुलअप्स जे आहेत तर ते पाहायला मिळतील. आणि इथं लांब उडी आहे का मित्रांनो? लांब उडी पण आहे, तर ही लांब उडी पण जे आहेत तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळते. तरी असे हे इव्हेंट्स पुरुष आणि महिलांसाठी जे आहेत तर ते पाहायला मिळतात. अशा पद्धतीने तुमची मैदानी चाचणी होणार आहे. जे कोणी नाशिक मनपासाठी तयारी करत असेल त्यांच्यासाठी एक पूर्णपणे एक चांगली बॅच आहे मित्रांनो. संपूर्ण गोष्टी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत. हेच नाही तर कुठलीही मनपाची फायरमनची तुमची परीक्षा होते त्याच्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त असणार आहे. आणि याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.